नमस्कार मित्रांनो, आज 26 जानेवारी. आज मी आलो आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केंजळ गावात. सकाळची वेळ आहे आणि संपूर्ण गाव तिरंगाच्या रंगात न्हावून निघालंय असं वाटतंय. इथली प्रभात फेरी पाहून असं वाटतंय की गावागावातून खरा भारत घडतोय. ध्वजारोहण झाल्यावर जेव्हा राष्ट्रगीत सुरू झालं तेव्हा सगळीकडे एक वेगळी शांतता आणि शिस्त पाहायला मिळाली. त्यानंतर मुलांनी केलेली कवायत तर पाहण्यासारखी होती. अगदी लहान मुलांनी सुद्धा खूप छान भाषणं केली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून खूप मोलाचे विचार मांडले. शेवटी मुलांच्या हातात खाऊचे पोळे आणि चेहऱ्यावर हसू पाहून समाधान वाटलं. एक आदर्श प्रजासत्ताक दिन कसा असावा याचं केंजळ गाव हे उत्तम उदाहरण आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र आपलं सरचे स्वागत करीत आहे. आपण झेंडावंदन करावं अशी नम्र विनंती करतो. संजय जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इथे यायचंय. संजय जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. बाकीचे सदस्य जर आले असतील तर इकडे या. पासून रिलेटेड आहेत. दरवर्षी शाळेसाठी मदत देतात. एकही वर्ष खंड न पडता ते नारळ वाढवत आहेत.
धन्यवाद माननीय कुलकर्णी साहेब. मध्ये सुद्धा मुलांचा अभ्यासाला खंड पडू नये म्हणून मदत केलेली आहे. त्यानंतर मी आदरणीय विकास रांगोडे साहेबांना विनंती करतो त्यांनी होस्टिंग करावं. एक साथ सावधान एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे. सलामी दो. हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नाम. जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा. विधिरामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिबा. सह्याद्रीचा शिव गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा. काळजाची गरी गोरली अभिमानाची, ओलादी मन गटे खेळती, खेळ जीव गेली हा. दारिद्र्याच्या उन्हात झिजला, विदळाच्या घामाने विझला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे चक्कर आखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. संवेदनशीलता होती, तिथे निसर्गाच्या कोमल सौंदर्याची चाहुली होती. इतरांना जिथे फक्त नदीचा प्रवाह दिसत होता, तिथे त्यांनी कथांचे 2 काठ पाहिले. इतरांना जिथे फक्त मोजमाप आणि नकाशे दिसत होते, तिथे त्यांनी प्रकृतीचा नाद ऐकला. अचूकतेचा अभ्यासलेला मेंदू आणि कवितेवर प्रेम करणारे हृदय घेऊन त्यांनी उभ्या केलेल्या पुलांनी काव्याच्या ओळींसारखी उंच भरारी घेतली. प्रत्येक विंग, प्रत्येक कमानीत धैर्य, दृष्टी आणि मानवी प्रगतीचा ठसा उमटवला. त्यांच्या कार्याने फक्त माणसे आणि वाहनांचे नाही, तर स्वप्नांचेही वळण घडले. निसर्गप्रेमी म्हणून त्यांनी पर्वत, वनराई, नद्या आणि आकाशाची मित्रत्वाचाच संबंध जपला. छायाचित्रणातून त्यांनी क्षणभंगूर संध्याकाळी आणि ओल्या पहाटी कैद केल्या. कवितेतून त्यांनी अशा सत्यांना शब्द दिले जे नकाशे आणि रेखाटनात कधीच मावत नाहीत. त्यांच्या शांत संघटित नेतृत्वात सहकार्यांना स्थैर्य मिळाले. त्यांच्या विनम्रतेत आदर आणि त्यांच्या कौशल्यात प्रेरणा. आज जेव्हा ते सर्व हे नकाशे आणि अभियांत्रिकी साधने बाजूला ठेवून नव्या प्रवासाकडे पाऊल टाकतात, ते ज्या क्षितिजाकडे कॅमेऱ्याच्या दृष्टीतून पाहत असत, त्याच क्षितिजात आता नव्या कविता, नवी स्वप्ने आणि नवी वाटचाल ती आणि मानवीही पुढील पिढ्यांना मार्ग दाखवत राहतील. त्यांच्या कार्याचा, कलात्मकतेचा आणि आयुष्यभर विणलेल्या सौंदर्याचा आम्ही मनपूर्वक गौरव करतो. आपले लोकसेवा व समाजसेवा हे निर्झर असेच निरपेक्षपणे वाहत राहू ही सदिच्छा. आपल्या या उच्च दर्जाच्या लोकसेवेसाठी आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचाही टाळ्या वाजून आपण सर्वांनी
स्वागत करूया, कारण एवढ्या मोठ्या कार्यक्रमात पहिल्यांदाच ते इथे आहेत. 3 महिने त्यांना इथे आली. गेटवरून माणसं इकडे या इकडे आतमध्ये जागा आहे भरपूर. सरांचं काम सुद्धा अत्यंत उत्तुंग आहे. मी त्यांचं काम खूप जवळून पाहतोय, त्यांच्या ऑफिसमध्ये पण जातोय. अभिमान वाटतो कुलकर्णी साहेबांचा सुद्धा आम्हाला. ग्रामस्थांसाठी सुद्धा. त्यामुळं तुम्ही जो प्रवास तुमचा सुरू झाला तो आजच्या या दिवशी आपण आपल्याच शब्दातून सांगा. मला माहिती आहे, पण तुमच्या तोंडून ऐकायला आम्हाला सगळ्यांना आवडेल. तर मी आदरणीय विकास रामगोडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं. कुलकर्णी सर, सर्व सन्माननीय अतिथी, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, फार चांगला योग आहे की कुलकर्णी सर तुमच्याबरोबर 92 पासून या ठिकाणी तुमच्याबरोबर काम करताय. माझी पण शासकीय सेवा 1992 पासूनच सुरू झाली. अरे वा. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे पूर्वी जिल्हा परिषदच्या शाळेला जीवन शिक्षा मंदिर असं नाव होतं आणि माझं 1ली ते 4थी नाही तर 1ली ते 7वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुखाई जी शिरूर तालुक्यात आहे तिथंच शिक्षण झालं. आणि सगळ्यात मोठा कॅमेरा ईश्वराने आपलं जे शरीर बनवलं सगळ्यात महान चमत्कार आहे. रोबोटिक्स हे सगळं दुय्यम आहे. त्याच्या पुढे आपल्या डोळ्यात काय सामावत नाही, प्रचंड आपल्याकडे क्षमता दिलेली आहे. अंधारातही पाहायची क्षमता दिलेली आहे आणि त्याच्या पलीकडं आज जे चालू आहे 25 वर्षाने काय होणार आहे हे इमॅजिन करण्यासाठी आपला जो CPU आहे, म्हणजे ज्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो, तर आपल्या मेंदू इतकं सुपिरियर अजूनही काही AI मध्ये पण तयार भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.
जवानों का अलबेलों का मस्तानों का इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना ये देश है। हम जहाँ तक लुटा जाएंगे, मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन। है वतन है वतन है वतन, जाने मन जाने मन जाने मन। मेरा मौसम मोहे मोहे तुरंग दे बसंती, मोहे मोहे तुरंग दे बसंती, मोहे मोहे तुरंग दे बसंती, मोहे मोहे तुरंग दे बसंती। वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। है वतन मेरे वतन, है वतन मेरे वतन। से शुरू।
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब वैसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। अब तो हमें आगे बढ़ते हैं, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना। सैनिक पहने लाठी पकड़े चलते थे वो शान से, जालिम कांपे थर 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 से। और देखा जापान, माइकल देखा, एल्विस देखा, सब देखा मेरी जान। सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान। ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया। ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया, I love
my India. I love my India. भीमथडीची गणिती घोडी, भीमथडीची गणिती घोडी माझ्या बैलाची सोबत जोडी रे. जगासाठी सोन्याची किंमत खूप जास्त आहे, पण शेतकऱ्यांसाठी उभं राहिलेलं पीकच त्यांचं सोनं आणि त्याची सुरुवातच होते ती पेरणीने. अवकाळी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं नैराश्यातून शेतकरी आत्महत्येच्या दिशेने निघाले. कष्टानं पिकवलेले शेत आडवे झालेले पाहून बैलाच्या उगाच सोडू नको संगत खोट्याची ठरू नको. येईल दिवस तुझाही माणसाची गड सोडू नको. तुझ्या हाती आहे काळ सारा सर्व जल कालची रे. काळजी रे माझा देवा काळजी रे. देवा, अरे किती कठोर परीक्षा घेतोस. यांना झुंजायला बळ दे, हातात शक्ती दे. नव्यानं सुरुवात करून या धरतीतून परत सोनं उगवतील, तेव्हा स्वतःला बळीराजा म्हणवतील. भूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता घडे महापुण्य रासी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.
माझे नाव अन्वी मेघा अमोल घालगरे. दिवस हा सोन्याचा, तुमच्या आमच्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा. दिवस हा आपल्या नेहाचा, विजयासो प्रजासत्ताक दिनाचा, विजयासो प्रजासत्ताक दिनाचा. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो, आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. ह्या दिवशी 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. ह्या दिवशी भारत देश धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश बनला. संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहे. संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे. आज देशभरात जे उत्साहाचं वातावरण आहे ते आपल्या वीर स्वातंत्र्य सैनिकांमुळे. त्यांच्या तेगाने बनला भारत देश, म्हणून त्यांना शेत प्रणाम. शेवटी मी एवढंच सांगेन, थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. प्रिय मला आमचा भारत देश. मला भारत माता तिचे वंदे मातरम. आज 26 जानेवारी आपल्या भारताचे प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाला राज्य दिन म्हटले जाते. प्रजासत्ताक दिन हे आपला राष्ट्रीय सण आहे. आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप आनंदाचा, उत्साहाचा, अभिमानाचा सर्व दिवस आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खुशी आहे, आज 26 जानेवारी आहे. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 26 जानेवारी हा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 पासून भारताचं संविधान लागू झाले. या दिवशी आपण भारतातल्या शूर सैनिकांना वंदन करूया. मला माझा देश खूप खूप आवडतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला माझा देश खूप खूप आवडतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव शेते, मुक्काम पोस्ट केंजर, तालुका बोर, जिल्हा पुणे, एकता अंगणवाडी. आज आपण इथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव वेदिका मकांडवणे आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. झाले सोडीले घरदार, त्यागीला सुख संसार, देशासाठी आपल्या जीवनाची बाजी लावून आम्ही महापुरुषांना वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, आज आपण येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या भारताने राज्यघटना स्वीकारली. डॉक्टर बाबा. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा. यामुळे आम्हाला अधिक चांगला कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा. तुमचे मत आणि सूचना आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. आणि अशाच माहितीपूर्ण, उपयुक्त आणि मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील.